मित्रो, स्वागत आहे आपलं दत्ता चोले माहिती आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रो, केंद्र सरकारमार्फत चालवलं गेलेलं आयुष्यमान योजना कार्ड हे बहुचर्चित आहे आणि विशेषतः वृद्ध वर्गामध्ये ह्याला खूप मान्यता दिली जाते, खूप महत्त्वाकांक्षाने पाहिलं जातं. कारण हा एक खूप मोठा सहारा म्हणू शकतो किंवा आधार हा आर्थिकदृष्ट्या वृद्ध वयांचा लोकांसाठी मानला जातो. आपण पाहतोय की देशभरात जवळपास 40,000 पेक्षा जास्त दवाखाने आहेत, ज्यामध्ये आयुष्यमान कार्ड हे स्वीकारलं जातं आणि 70च्या पुढे ज्यांचं वय आहे किंवा जे सीनियर सिटीजन्स आहेत, त्यांना जे काही दवाखान्यात जाऊन इलाज करायला लागतो, त्यांचा जो काही खर्च आहे तो या आयुष्यमान कार्डमध्ये 100% कव्हर केला जातो. मग आता आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत की आयुष्यमान कार्डमध्ये एक नवीन कार्ड आहे, वयवंदना कार्ड. जे सीनियर सिटीजन्स आहेत ते वयवंदना कार्ड कसे काढायचे, वयाची अट काय आहे, कोणकोणते व्यक्ती आहेत जे ह्या वयवंदना कार्डसाठी पात्र आहेत, हे वयवंदना कार्ड कसं डाउनलोड करायचं, कोणत्या वेबसाईट आहे, या सगळ्या गोष्टीची सविस्तर चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. त्यापूर्वी चॅनलवरती प्रथम असाल तर माझी तुम्हाला विनंती आहे, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून सरकारी योजनेबद्दल अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी तुम्हालापर्यंत मी वेळेत पोहोचवत राहील. चला तर मग माहितीला सुरुवात करूया. मित्र हो, सीनियर सिटीजन्स अर्थात वयवंदना कार्ड काढण्यासाठी तुमचं वय हे 70च्या पेक्षा जास्त पाहिजे. म्हणजे 2025ला 1950 किंवा त्याच्या अगोदर जन्मलेले जे सीनियर सिटीजन्स आहेत, पुरुष महिला, त्यांच्यासाठी हे वयवंदना कार्ड हे लागू केलं जातं. जरीही तुमच्याकडे पहिलं आयुष्यमान कार्ड असेल तर तुम्हाला त्याला वयवंदना कार्डमध्ये कन्वर्ट करून घेणं गरजेचं आहे, जर तुमचं वय 70च्या पुढं असेल, म्हणजेच 71 वर्षाच्या पुढं असेल तर. मग नेमकं आता हे वयवंदना कार्ड कसं काढायचं, त्यासाठी तुम्हाला भेट द्यायची आहे beneficiary.gov.in या वेबसाईटवरती, किंवा तुम्ही तुमच्या मोबाईल ॲपमधनं पण आयुष्यमानचं ॲप डाउनलोड करूनही करू शकता. तर तुम्हाला जमत नसेल, वयस्कर व्यक्ती आहे, तर CSC केंद्र किंवा सेतू सुविधा केंद्रावरती भेट देऊ शकता. त्यासाठी सोबत तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर घ्यायचा आहे, आधार लिंक जो मोबाईल आहे तो सोबत ठेवायचा आहे, आधार कार्ड सोबत ठेवणं गरजेचं आहे. मग यामध्ये 70पेक्षा जास्तचं जे आहे हे आयुष्यमान कार्ड हे लागलीच डाउनलोड करण्यात येतं. म्हणजे त्यासाठी व्हेरिफिकेशन नाही आहे किंवा काही नाही आहे, तर तुम्ही हे डाउनलोड करू शकता. वेबसाईटवरती जाऊन OTP टाकल्यानंतर तुमचा फोटोही काढला जाईल आणि फोटो काढल्यानंतर परत एकदा डाउनलोड करताना OTP येणार आहे. तर अशा प्रकारे तुम्ही तुमचं अवघ्या 5 ते 10 मिनिटात कार्ड डाउनलोड करू शकता. कार्ड डाउनलोड केल्यानंतर लॅमिनेशन करून तुम्ही तुमच्यासोबत बाळगू शकता. म्हणजे सर्व नागरिकांना विनंती आहे की ज्यांचं वय 70च्या पुढं आहे त्यांना सरसकट, म्हणजे तुम्ही आर्थिकदृष्ट्या दुर्बल असाल, तुमचं राशन कार्ड BPLचं असेल किंवा APLचं असेल, तर यामध्ये कसलीच अट ही लावली गेली नाही आहे. त्यामुळं तुम्हाला लवकरात लवकर जाऊन केंद्राला जाऊन भेट द्यायची आहे आणि तिथं तुमचं वयवंदनाचं कार्ड हे काढून घ्यायचं आहे. याचा फायदा काय होईल की अचानक ज्यावेळेस तुम्ही आजारी पडाल आणि दवाखान्यात तुम्हाला ॲडमिट करण्यात येईल, दाखल करण्यात येईल, त्यावेळेस तुम्हाला हे आयुष्यमान कार्डसाठी धावपळ करायची गरज लागणार नाही. ऐन वेळेस तुमच्याकडे जर आयुष्यमान कार्ड असेल तर मोफत इलाज, एकही रुपया न भरता 5 लाखापर्यंतचा प्रतिवर्ष प्रति कुटुंब हा तुमचा फायदा हा होऊ शकतो. आशा करतो ही जी काही आयुष्यमानमधली वयवंदनाची जी बेनिफिट किंवा जी सवलत सरकारने दिली आहे, याचा जास्तीत जास्त सीनियर सिटीजन्स फायदा घेतील. तुम्हाला काय वाटतं, सरकारची ही योजना खरंच तुमच्यासाठी फायद्याची ठरणार आहे का? जर तुम्हाला हे फायद्याची वाटत असेल तर तुमच्या इतर जे सीनियर सिटीजन्स आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यांच्यासोबत ही माहिती पोहोचवा, जेणेकरून त्यांनाही लवकरात लवकर कार्ड काढून त्यांचं जे काही आरोग्य आहे सुरक्षित करता येईल. आशा करतो ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.